शेअर विकत घेताना आणि विकताना किती आणि कसे चार्जेस लागतात? खरेदी विक्रीचे चार्जेस किती हे माहीत करणं गरजेचं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवून देतो अशी मेथड की, आणि तुम्ही पण ही मेथड फॉलो करू शकता. तर काय करायचं, आपण जायचं आणि जेव्हा आपण करतो सर्च करायचं झिरोदा ब्रोकरेज कॅल्क्युलेटर, हे जे पहिलेच दिलेलं आहे. ठीक आहे, याच्यावरती जेव्हा तुम्ही सर्च कराल तेव्हा याच्यावरती ते दाखवतात की झिरोदा ब्रोकरेज कॅल्क्युलेटर याच्याप्रमाणे. याच्यावरती क्लिक केल्यावर आता हे लोक काय सांगतात ना, की इथे त्यांनी दिलेलं आहे की इक्विटी फ्युचर ऑप्शनमध्ये कसं आहे. तर आपल्याला तर हे पहा, आता दोन गोष्टी आहेत. आपण फक्त इक्विटी म्हणजे स्टॉक, याचा अर्थ शेअर, फक्त आपण ह्या गोष्टी पाहतोय. तर हे जे पहिले दोन कॉलम आहेत, इक्विटी इंट्राडे आणि इंट्राडे इक्विटी आणि डिलिव्हरी इक्विटी, हे दोन F&O आणि F&O ऑप्शन आपल्याला कामाचे नाही. आपण इंट्राडे मध्ये पण आपण पाहणार नाही, आपण फक्त डिलिव्हरीचं पाहू आतासाठी. ठीक आहे, आता BSE आणि NSE ऑलमोस्ट चार्जेस हे नॉर्मली सेम असतात, तर आपण त्याच्या फक्त BSE हेच पाहू. आता याच्यामध्ये काय काय चार्जेस हे पहा. असं समजून घ्या, तुम्ही बाय म्हणजे शेअर तुम्ही किती रुपयाला बाय केला, 1000 रुपयांना. सेल किती केला, 1100ला. क्वांटिटी विकत घेतली ती 400ची. याचा अर्थ आता टर्नओव्हर किती, 8,40,000चा इथे तो दाखवतोय. याचा अर्थ काय की 4 लाखांचं तुम्ही म्हणजे 400 मल्टिप्लाइड बाय 1000, याचा अर्थ 4 लाख रुपयांचा तुम्ही माल विकत घेतलेला, आणि त्याच्यानंतर आज विकत घेतला आणि उद्या किंवा त्याच्यानंतर केव्हाही तुम्ही विकला कितीला, 4,40,000 रुपयांना. 400 गुणिला 1100 म्हणायला गेले तर दोघांचा मिळून टर्नओव्हर म्हणजे 4 लाख अधिक 4,40,000 म्हणजे 8,40,000 हा टर्नओव्हर झाला ओव्हरऑल. आता ब्रोकरेज, आता झिरोदा आहे याच्यामुळे ब्रोकरेज तुम्हाला इथे लागत नाहीये, तर हे 0 आहे. तुमचं कोणी कन्व्हेन्शनल ब्रोकर असेल तो चार्जेस काही ना काही घेईल, तर तुम्हाला फक्त इथे ती अमाऊंट टाकून द्यायची. STT टोटल, याचा अर्थ काय, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. तर आता सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हे कोणाला, गव्हर्नमेंटला जातं. आता 840 रुपये, तर हे ब्रोकरच्या खिशात जात नाहीये आणि हे सगळीकडे सेम लागणार आहे. याच्यानंतर एक्सचेंज ट्रान्झॅक्शन चार्जेस, आता जी एक्सचेंजची फीस आहे ती BSE NSE ची जी राहणार आहे ती द्यावीच लागणार आहे, हे पण सेम आहे. क्लिअरिंग चार्जेस इथे नाहीये, तर इथे पण नाही राहणार, 0 म्हणजे 0. GST, अगेन GST म्हणजे गव्हर्नमेंट चार्जेस, गव्हर्नमेंटला जाईल. सेबी चार्जेस जे आहेत ते त्यांना जाणार आहे, बदल सगळीकडे सेम आहे. स्टॅम्प ड्युटी ऑलमोस्ट सेम आहे. टोटल टॅक्स आणि ट्रान्झॅक्शन चार्जेस म्हणजे 935 रुपये 4 पैसे. आता याचा ओव्हरऑल अर्थ काय की हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ऑलमोस्ट ब्रोकरेज, फक्त एक ब्रोकरेज सोडलं तर बाकीचे सगळे चार्जेस जे आहेत ते थ्रू आउट सगळ्या ब्रोकरकडे सेम आहे. तर तुम्हाला पण जर माहीत करायचं असेल फक्त ब्रोकरेज तुम्हाला एक पाहून घ्यायचं की किती येईल, तेवढं ऍड करून दिलं तर बाकीचे चार्जेस तुम्हाला पहिलेच पासून कळून जातील. आता सगळ्यात मेन की तुम्हाला म्हणजे तुम्ही 8,40,000, 4 लाखाचा माल विकत घेतला आणि 4,40,000चा विकला, तर तुम्हाला ऍक्च्युली नफा कितीचा पाहिजे, 40,000 रुपयाचा इथे फायदा दिसायला पाहिजे. साधं गणित आहे, बरोबर. पण आता तुम्हाला 40,000चा फायदा नाही दिसणार का, कारण हे 935 रुपये 4 पैसे तुमचे कमी झालेले आहेत, आणि हे कमी झाल्यामुळे तुमचा जो फायदा आहे तो 39,000 म्हणजे ऑलमोस्ट 1,000 रुपये कमी झाले. तर तुमचा जो नेट PNL आहे म्हणजे नेट तुमच्या अकाउंटमध्ये जे वाढलेले रुपये ते 3 लाख म्हणजे 39,064 रुपये 96 पैसे या हिशोबाने. तर तुम्हाला आता हा जो पॉईंट टू ब्रेक इव्हन दिलाय, खूप मजेशीर गोष्ट आहे. मी तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली काय प्रकारे. आता तुम्हाला याचाच एक वेगळा म्हणजे थोडंसं वेगळ्यामध्ये दाखवतो. असं समजून घेऊ आपण की मी 100 रुपयांना मी काहीतरी विकत घेतलेलं आणि 100 क्वांटिटी घेतलेली. आपलं नेहमीचं ते गणित आहे की 100 रुपयाचे शेअर आपण 100 क्वांटिटी घेतली म्हणजे 10,000चा इथे माल घेतला, टर्नओव्हर तो 10 दाखवतोय. आणि समजून घ्या 4 दिवस आपण 4 दिवस शेअर्स पकडून ठेवले आणि 4 दिवसानंतर विकायला काढले, पण आपण जी विक्री किंमत आहे ती परत 100लाच विकली. म्हणजे 100चा घेतला, 10,000 रुपयाचा माल घेतला आणि 10,000 रुपयालाच परत विकला, आपल्याला काहीच नाही झालं. तर याच्यामध्ये काय झालं की 20,000चा टर्नओव्हर झाला, बरोबर. आता चार्जेस पण जे झालेत तुम्हाला, आता तुम्ही म्हणाल की मला शून्य ना नफा ना नुकसान, बरोबर. पण ऍक्च्युली तुम्हाला ट्रान्झॅक्शन चार्जेस लागले 22 रुपये 33 पैशांचे. तर त्याच्यामुळे तुमचं जे नुकसान आहे 22 रुपये 33 पैशांच्या हिशोबाने इथे येईल. तर आता तुम्ही कधीही लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही विकत घेणार असाल, आता मी तुम्हाला खूप मोठी एक ट्रिक सांगणार आहे. ही ट्रिक तुम्हाला कोणी नाही सांगणार, मार्केटमध्ये एक मॅजिक नंबर तुम्हाला देतोय. तर जेव्हा पण तुम्ही आता माल विकत घ्याल त्याच्यानंतर तुम्ही बस
हा ट्रिक नंबर, ही ट्रिक लावून द्यायची, तुम्हाला कळून जाईल की तुमचे चार्जेस किती लागणार आहे. तर आता इथे तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने मी दाखवतो की आता समजून घ्या तुम्ही 1000 रुपयांचा इथे घेताय. हा जो नंबर आहे 1 ठीक आहे, 1.002233 हा नंबर तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आता हा इम्पॉर्टंट कशासाठी आहे आता मी तुम्हाला दाखवेल. ठीक आहे, 1.002233 तुम्ही कुठलाही शेअर घेतला, स्टॉक प्राइस जेव्हा तुम्ही डिलिव्हरीमध्ये विकत घेताय त्याला काय करायचं, त्याला मल्टिप्लाय करायचं 1.002233. आता हे कशासाठी करतोय आपण, याला काय म्हणतात, आपण याला म्हणतात राऊंड ट्रिप प्राइस. आता राऊंड ट्रिप चार्जेस म्हणा, राऊंड ट्रिप चार्जेस हे सगळे याच्यामध्ये येऊन जातात. म्हणण्याचा अर्थ काय, आपण जेव्हा घेतोय ना तर आत्ताच कॅल्क्युलेट करून द्यायचं 1.002233 याच्याने मल्टिप्लाय केल्यानंतर एक नंबर आला तर आपण समजायची आपली खरेदी किंमत एवढी झाली आहे आणि जेव्हा विकायचं आहे आपल्याला याच्यावरती विकायचं आहे. म्हणजे तुम्ही ट्रान्झॅक्शन चार्जेस, आणि हे जे ट्रान्झॅक्शन चार्जेस आहे फक्त खरेदीचे नाही, आपण जे विकू त्याच्यामध्ये पण चार्जेस लागतील, ते पण आत्ताच कन्सिडर करून घे, कारण आपल्याला तर विकायचेच आहेत, त्याचे पण चार्जेस लागणार आहेत. ते पण पकडून घेतले, आत्ताचे पण पकडून घेतले, चार्जेस लावून घेतलं, हा नंबर मॅजिक नंबर पकडून घेतला. तर हा जो तुमचा नंबर आहे हा मॅजिक नंबर, ठीक आहे, हा मॅजिक नंबर तुम्ही लक्षात घ्यायचा आणि प्रत्येक याला मस्तपैकी याला करून द्यायचा. आता मी तुम्हाला अगदी साध्या याच्यात तुम्हाला दाखवून देतोय. तर चला आपण इथे पाहून घेतोय. ठीक आहे, आता इथे आपण असं समजू की आपण 5000 रुपयांचा इथे शेअर विकत घेतोय. ठीक आहे, आणि याच्यानंतर आपण 100 क्वांटिटी घेतोय 5000 रुपयांचा शेअर, किंवा लेट्स से की 1000, याचा अर्थ आपण किती 50 लाख रुपयांचं हे क्वांटिटी आपण इथे बाय करत आहे. तर आता आपण काय मॅजिक नंबर आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, 1.002233 गुणिले 5000 रुपये, तर हे किती येतील 5011.165. आता मी इथे टाकून पाहतो 5011.165. हे जर टाकले तर माझ्या खिशातून काहीच नाही गेले, एक पाहिजे. हे फक्त तुम्हाला 18 रुपयांचा तो दाखवत आहे. म्हणजे तुम्ही 1 कोटीपेक्षा जास्तचा इथे माल खरेदी केला आणि विकत केलाय, तरी पण तुमचे जे नेट P&L म्हणजे 18, थोडंफार मायनर ऍडजस्टमेंट असतात ते सोडून द्यायची, 18 रुपये काहीच नाही आहे. तर फरक म्हणजे तुम्हाला हा मॅजिक नंबर लक्षात असायला पाहिजे. आणि तुम्ही हा मॅजिक नंबर लक्षात नसता घेतला, तुम्ही म्हणाला असता की मी 5000चं घेतोय, मी 5000लाच विकतोय, तर इथे तुम्ही पहा तुमचं नुकसान किती होईल. जर तुम्ही लक्ष नीट दिलं नाही तर इथे तुमचं जे नुकसान आहे ते टोटल 11,167 रुपये. म्हणजे तुम्ही इथे खूप मोठी क्वांटिटी घेताय, तरी पण इथे तुमचं जे नुकसान आहे ते 11,167 रुपये. तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की इथे तुम्ही राहणार आहे सेम. म्हणजे आता जसं 50,000 आहे, मी इथे म्हणेल लेट्स से की 300चं म्हणेल, आणि 100ची म्हणजे क्वांटिटी. आपण अगेन मॅजिक नंबर टाकू की 300 गुणिला 1.002233. ठीक आहे, 300.6699. तर आपण हा नंबर टाकून पाहू 300.6699, क्वांटिटी 1000 क्वांटिटी. हे पहा नेट P&L 1 रुपये मायनस फक्त. याचा अर्थ काय की तुम्हाला हा नंबर लक्षात ठेवायचा आहे. तुमचे किती चार्जेस आहेत सगळे याच्यामध्ये कन्सिडर होतील. फक्त एक छोटीशी ट्रिक याच्यामध्ये, एकच थोडासा व्हेरिएशन एवढाच आहे, तुमचं अकाउंट आणखी कोणाकडे असेल जो ब्रोकरेज चार्जेस घेत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे की इथे एकदा 1-2 वेळा, म्हणजे हे कॅल्क्युलेशन जे आहे ते ऑलमोस्ट ते सगळे सेम राहणार आहे, ब्रोकरेज टाकून द्यायचं, कॅल्क्युलेट करायचं. जेव्हा तुम्ही विकाल परत थोडंसं कॅल्क्युलेशन करून पाहून घ्यायचं, तुमचा नंबर थोडासा जास्त येऊन जाईल, पण तो तुमचा कन्सिडर झाल्यावर तुम्हाला एक चांगली क्लॅरिटी येऊन जाईल आणि हा नंबर तुम्हाला नेहमी कामात येईल. आणि सेम जसं आपण डिलिव्हरीचं पाहतोय, इंट्राडेचं पण तुम्ही सेम गोष्टी तुम्ही करू शकता. की हा जो 40 रुपये यांनी टाकलेला आहे, तर हे सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्याने आपली ट्रेडिंग इझी होते आणि आपल्याला खूप फास्ट एक्झिक्युशन करता येते.